तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आज आपण जलसंपदा विभागामध्ये अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तरी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे 499 पेजेसचे मी आपल्या सर्वांसाठी PDF तयार केलेली आहे। त्या PDF ला घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो, आपल्याला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। आपल्याला QR कोड दिला जाईल। 149 चे पेमेंट केल्याच्या नंतर ते 499 पेजेसचे PDF आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब तर लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, सध्या महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मंत्री कोण आहेत ते विचारलेलं आहे। कोणत्या जलसंपदा विभागाचे मंत्री? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे सध्याचे मंत्री आहेत। भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43.2% भाग कशांनी व्यापलेला आहे ते विचारलेलं आहे। 43.2% एवढा भाग। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी मैदानांनी 43.2% भाग व्यापलेला आहे। कोणत्या आजारामध्ये व्यक्तीस प्रकाश मुळीच सहन होत नाही ते विचारलेलं आहे। असा कोणता आजार आहे ज्या आजारामध्ये प्रकाश मुळीच सहन होत नसतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। धनुर्वात या आजारामध्ये व्यक्तीस किंवा संबंधित व्यक्तीस प्रकाश मुळीच सहन होत नाही। या ठिकाणी फसफसणाऱ्या पेयामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केलेला असतो ते विचारलेलं आहे। जे ही फसफसणारे पेय असतात त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। कार्बन डायऑक्साईडचा उपयोग फसफसणाऱ्या पेयामध्ये केलेला असतो। महाराष्ट्रामध्ये आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। फळ आहे आंबा, या फळाचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंब्याचे क्षेत्र सर्वात जास्त पाहावयास मिळते। सोडियम क्लोराईड हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। सोडियम क्लोराईड असे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मिठाचे रासायनिक नाव म्हणजेच सोडियम क्लोराईड असे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव आहे ते विचारलेलं आहे। देश आहेत भारत व मलेशिया या दोन देशादरम्यान। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। हरिमाऊ हा युद्ध सराव भारत व मलेशिया या दोन देशादरम्यान आहे। लॉर्ड डफरिन यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत किंवा गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड डफरिन यांनी। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 3 लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरिन यांच्यामार्फत करण्यात आलेली होती। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे बनवण्यात आलेले होते? सर्वात पहिले आधार कार्ड। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। रंजना सोनवणे या व्यक्तींचे सर्वात पहिले आधार कार्ड संपूर्ण भारतामध्ये तयार झालेले होते। अनाथांची माय खालीलपैकी कोणत्या महिलेस म्हटले जाते ते विचारलेलं आहे। कशाची अनाथांची माय असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय असे म्हटले जात असते। मोपला विद्रोह भारतातील कोणत्या राज्यात झालेला होता किंवा घडला होता ते आपल्याला सांगायचं आहे। मोपला विद्रोह हा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 केरळ या राज्यामध्ये मोपला विद्रोह घडलेला होता। लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे कोणत्या व्यक्तींकडे देण्यात आलेला आहे किंवा संविधानाने दिलेला आहे? लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। राष्ट्रपती यांच्याकडे संविधानाने लोकसभेला मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आपल्याला विचारलेलं आहे। पर्वत आहे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयांची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे। आभासी न्यायालय म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्या न्यायालयामध्ये वाहतूक व चलनविषयक खटले चालवले जात असतात त्यास आभासी न्यायालय म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। संपूर्ण भारतामध्ये एकूण 9 आभासी न्यायालय स्थित आहेत।
पुढचा प्रश्न पाहूया. आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणी मांडलेली होती किंवा आहे विचारलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणी, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडलेली आहे. बलसागर भारत हो ही शिकवण, प्रसिद्ध शिकवण खालीलपैकी कोणी दिलेली होती. बलसागर भारत हो ही, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. साने गुरुजी यांनी बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुकलेली फळे टिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती सुकलेली सर्व जी फळे असतात ती टिकवण्यासाठी, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सल्फर डायऑक्साईडचा उपयोग सुकलेली फळे टिकवण्यासाठी केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पित्ताशयातील कशामुळे पित्ताशयामध्ये खडा निर्माण होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. पित्ताशयामध्ये खडा जो आहे कशामुळे निर्माण होतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. या ठिकाणी 4 पित्त क्षार यामुळे जे आहे पित्ताशयामध्ये खडा निर्माण होत असतो. संविधानाला मॅग्ना कार्टा असे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये म्हणण्यात आलेले आहे. संविधानाला मॅग्ना कार्टा असे, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. भाग 3 मध्ये संविधानाला मॅग्ना कार्टा असे संबोधलेले आहे. रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते ते सांगायचं आहे. जे रक्तामध्ये हेमोग्लोबिन असते ते तयार होण्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लोहाची जी गरज आहे ती अत्यंत जास्त असते रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी. हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मित करत असतात ते आपल्याला सांगायचं आहे. जेही हिरव्या वनस्पती असतात ते या ठिकाणी अन्न निर्मित कोणत्या द्रवपेशीमुळे करत असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. हरित लवक या द्रवपेशीमुळे जे हिरव्या वनस्पती असतात ते अन्नपदार्थ निर्माण करतात. सागरी तसेच तपकिरी शेवाळांमध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते. प्रकार 2 आहेत शेवाळाचे, सागरी तसेच तपकिरी शेवाळ यामध्ये, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सागरी तसेच तपकिरी शेवाळामध्ये आयोडीनचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. कर्नूल आंध्र प्रदेश या राज्याची कोणती राजधानी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. एकूण राजधानी आहेत आंध्र प्रदेशाला 3, तर त्यापैकी कर्नूल ही राजधानी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. न्यायिक राजधानी आंध्र प्रदेशाची कर्नूल हे शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते योग्य आहे ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत विनोबा भावे यांचे योग्य नाव. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विनायक नरहरी भावे असे विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आगाशिव डोंगर येथे भगवान गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आपल्याला पाहाव्यास मिळतात ते विचारलेलं आहे. डोंगराचे नाव आहे आगाशिव डोंगर येथील असलेल्या गौतम बुद्धांच्या लेण्या. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 108 लेण्यांचा समावेश आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या झालेल्या आहेत. मोहेंजोदडो ही संस्कृती जी आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे. मोहेंजोदडो ही संस्कृती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो ही संस्कृती आपल्याला पाहाव्यास मिळते. कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 जो आहे हा शब्द कोणत्या भाषेतून निर्माण झालेला आहे. कोरोना व्हायरसचे नाव कोणत्या भाषेतून आलेले आहे किंवा निर्माण झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लॅटिन भाषेमधून कोरोना व्हायरसचे किंवा कोविड-19चे नाव हे विकसित झालेले आहे. लाल मुंग्यांच्या विषामध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसिडचा समावेश असतो. जो लाल मुंग्या असतात त्यांच्या जे आहे विषामध्ये कोणते ॲसिड असते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. फॉर्मिक ॲसिडचा समावेश लाल मुंग्यांच्या विषामध्ये असतो. पुढचा प्रश्न पाहूया. वंडर बॉय म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूस ओळखले जात असते ते विचारलेलं आहे. वंडर बॉय म्हणून ओळखले जाणारे खेळाडू. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सचिन तेंडुलकर यांना वंडर बॉय म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. समर्थ रामदासांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जांब हे जे गाव आहे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो ते विचारलेलं आहे. सेल्युलोज हा प्रमुख घटक कशामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लाकडामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो.
शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत केले जात असते? तापमान हे गाभ्यातील नियंत्रित ठेवण्याचे कार्य. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रक्ताचे कार्य शरीरातील गाभ्यातील तापमान हे नियंत्रित ठेवणे हे असते. संविधानातील कलम 72 नुसार दयेचा अधिकार खालीलपैकी कोणास देण्यात आलेला आहे? 72व्या कलमानुसार दयेचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राष्ट्रपती यांना संविधानातील 72व्या कलमानुसार दयेचा अधिकार देण्यात आलेला आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? कोणत्या? तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हटले जाते. स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती बाब ही समाविष्ट करण्यात आलेली आहे? कोणती? तर स्वर्णसिंह समिती या समितीच्या शिफारसीनुसार. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक मूलभूत हक्क जे आहे राज्यघटनेमध्ये स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार समाविष्ट झालेले आहेत. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या खालीलपैकी कोणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑफिसर आहे जेम्स सँडर्स यांची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. राजगुरू सुखदेव भगतसिंग या सर्वांनी मिळून जेम्स सँडर्स जे की ब्रिटिश अधिकारी होते यांची हत्या केलेली आहे. राज्य विधिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा प्रमुख व्यक्ती कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्य विधिमंडळाचा प्रमुख व्यक्ती म्हणजेच मुख्यमंत्री असतो. भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहे तर राष्ट्रपती यांची निवडणूक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे निवडले जात असतात. सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते विचारलेलं आहे. पुरस्काराचे नाव आहे सरस्वती हा प्रसिद्ध पुरस्कार. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 2 साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती पुरस्कार दिला जात असतो. एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजेच जातीयता असे कोणी म्हटलेले होते? जातीयता ही एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहे असे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राजश्री शाहू महाराजांनी एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे जातीयता असे म्हटले होते. घुमरा नृत्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देवीची पूजा केली जात असते ते विचारलेलं आहे? कोणत्या? घुमरा नृत्य प्रकारामध्ये. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 2 दुर्गा देवीची जी आहे पूजा घुमरा नृत्यामध्ये केली जात असते. अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती होती ते विचारलेलं आहे? अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी घटना. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मनुस्मृतीचे दहन ही जी घटना होती अस्पृश्यांचे मनोबल वाढवणारी होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थित आहे. भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते विचारलेलं आहेत व्यक्ती भगिनी निवेदिता यांनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य म्हणजेच भगिनी निवेदिता होत्या. अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळते ते आपल्याला सांगायचं आहे. पदार्थ आहे अंडा, यामध्ये कोणते जीवनसत्व? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जीवनसत्व सी जे आहे अंड्यामध्ये समाविष्ट प्रामुख्याने असते. एसाजी कंक जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे किंवा म्हटले जाते विचारलेलं आहे? एसाजी कंक जलाशय असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव म्हणजेच एसाजी कंक असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांनो. तर भीमताल हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे? भीमताल हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. भीमताल हे गोड्या पाण्याचे एक प्रसिद्ध सरोवर पाहाव्यास मिळते. तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडली आहे. त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या. अशाच प्रकारचे सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तसेच 499 पेजेसचे जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय संभाव्य असलेले PDF जर हवे असेल तर ते कशाप्रकारे घ्यायचे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेली आहे. सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर